तर पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर देखील बंद करण्यात आली। याआधीच भारताने अटारी बॉर्डर बंद केलेली आहे। पाकिस्तान भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालण्याची शक्यता आहे। पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर पाकिस्तानने बंद केली आहे, मात्र त्याआधीच भारताकडून मोठे निर्णय घेण्यात आले। अटारी बॉर्डर बंद करण्यात आली। आता पाकिस्तान भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घालतोय। पाकिस्तानने भारताबरोबरच्या व्यापारावर बंदी घातलेली आहे। तर पाकिस्तानच्या बाजूची वाघा बॉर्डर जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर आता पाकिस्तानकडून या विरोधात पावलं उचलली जात आहेत। तर काही वेळात 4:30 वाजता पाकिस्तानकडून पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक नुकतीच संपली आहे। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधामध्ये कडक पावलं उचलण्यात आली आहे। त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे आणि पाकिस्तानने वाघा बॉर्डर जी आहे ती बंद केली आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गवाणे यांच्याकडून। सचिन, काय माहिती? खरं म्हणजे काल भारतामध्ये एक हाय कमिटी मीटिंग झाल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारताने जे आहेत ते निर्णय जाहीर केलेले होते। त्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते काल जाहीर केल्यानंतर आता पाकिस्तानने देखील त्यांच्या इथे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमधून भारताला कुठेतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानकडून केला जातोय। पाकिस्तानने जो महत्त्वाचा निर्णय घेतला त्यामध्ये पाकिस्तान जे भारतासोबतचा जो व्यापार करतं त्या व्यापारावरती पाकिस्तान बंदी घातलेली आहे। त्यासोबत पाकिस्तानमध्ये भारताचे जे काही राजदूत आहेत त्यांना 30 एप्रिल पर्यंत भारतात परतावं असं सूचना ज्या आहेत त्या पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या आहेत। आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तानमध्ये जी वाघा बॉर्डर आहे त्यांच्या साईडची ती त्यांनी बंद करण्यात येणार आहेत। कुठेतरी भारतानं ज्या काही निर्णय काल जाहीर केलेले होते त्यानंतर पाकिस्तानकडून भारताला प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न दिसतोय, परंतु हा दुबळा प्रयत्न म्हणावा लागेल, कारण की भारताकडनं